कोकण रेल्वेचे 2 भाग मधल्या कालावधीमध्ये झाले. आपटा ते रोहा आणि रोहापासूनची पुढची रेल्वे. त्याच्यामुळे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन त्या कालावधीमध्ये करावं लागलं. भाग भांडवल उभं राहिलं. त्या भाग भांडवलामध्ये केंद्र शासनाचा 51% हिस्सा, महाराष्ट्राचा 22% हिस्सा, कर्नाटक राज्याचा 15% हिस्सा, गोवा आणि केरळ राज्यांचा 66% हिस्सा, अशा हिस्सातून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन त्या कालावधीमध्ये तयार झालं. आणि त्याच्यामुळेच कोकण रेल्वेला वेगळी स्वायत्तता नसल्यामुळे कोकण रेल्वेच्या वरती असलेलं 3200 कोटी रुपयाचं कर्ज, 2037 कोटी रुपयाची इक्विटी, त्यामुळे कोकण रेल्वेच्या विकासाला प्रचंड प्रमाणावरती मर्यादा येतात. माझी आज सभागृहाला विनंती आहे, रेल्वे मंत्रीचे मोस्ट सेन्सिबल रेल्वे मिनिस्टर ऑनरेबल हिअर आय विल अर्ज अपॉन हिम की कोकण रेल्वेचं हे मर्जन म्हणजे विलिनीकरण हे भारतीय रेल्वेमध्ये त्या ठिकाणी व्हावं किंवा स्वतंत्रपणाने रेल्वेचा एक वेगळा विभाग कोकण रेल्वेच्यासाठी त्या ठिकाणी तयार करावा. त्याच्यामुळे त्याचा योग्य तो फायदा कोकणाच्या पुढच्या या संबंध परिसराला निश्चितपणे होऊ शकतोय.